हृदयदांडी फोडण्यासाठी 7 ते 8 घरांची गरज आहे। राधाकृष्ण ग्रुप कसबा पेठ प्रयत्न करत आहे ही दहीहंडी फोडण्यासाठी। राधाकृष्ण ग्रुपला पुण्यातील ऐतिहासिक चौकातील इतिहासात दिली जाणारी ही डीजे मुक्त दहीहंडी फोडण्याचा मान मिळतोय का? खरं श्री पुरीदादा बालन यांचं म्हणणं आहे की राधाकृष्ण ग्रुपकडनं ही हंडी फुटू शकते। बघूया आता आपल्या सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या आहेत। श्वास रोखून आपण पाहतो आहोत ऐतिहासिक चौकात सार्वजनिक गणेश मंडळाची संयुक्त डीजे मुक्त दहीहंडी खतरनाक निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही पाहताय फिरकण्यासाठी नाचण्यासाठी डीजेची गरज नाही। बँकेवर सुद्धा इतकी मोठी गर्दी जिंकू शकते नाचू शकते। एक अतिशय स्तुत्य कौतुकास्पद धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा या दहीहंडीला पाठिंबा करण्यासाठी आलेला आहात। काय सांगाल प्रवीण दादा? बालन साहेबांनी ठरवलं तर अख्ख्या महाराष्ट्रातले डीजे ते एका वेळी या चौकात आणू शकतात एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे। पण दरवेळी जसं मुळशी पॅटर्न हा चित्रपट बालन साहेबांमुळे झाला त्यांचा पॅटर्न वेगळा असतो तसा या वर्षीपासून डीजे मुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव हा नवीन बालन पॅटर्न महाराष्ट्रात रुजू झालेला आहे। त्यामुळे बालन साहेब आपल्या सनातन हिंदू धर्मातील हे सण उत्सव आपणच जपले पाहिजे आणि याची मूर्तमेढ तुम्ही या महाराष्ट्रात घातलेली आहे। याची दखल येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाईल। सर्व या जमलेल्या कृष्ण भक्तांना दहीहंडीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। आणि ज्या बालन साहेबांनी मुळशी पॅटर्न केला त्याच मुळशी पॅटर्नचा पुढचा भाग त्याची तयारी जोरात सुरू झालेली आहे। त्यामुळं बालन साहेबांनी गेल्या वेळी शेतकऱ्यांना सांगितलं होतं शेती इकायची नसते शेती राखायची असते। आणि आता यावेळी इथं जमलेल्या प्रत्येकाच्या फ्लॅटचा घराचा दर महिन्याला हप्ता येत असेल तर तो हप्ता का वाढला आणि कुणी वाढवला याचं उत्तर तुम्हाला मुळशी पॅटर्न 2 मध्ये मिळेल। त्यामुळं घर घेणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न सामाजिक बांधिलकीतून कदाचित असं होऊ शकतं की मुळशी पॅटर्न 2 येईल आणि तुमच्या घराचा EMI कमी होईल। त्यामुळं नवीन सामाजिक काम ते करतायत। तर या डीजे मुक्त दहीहंडीला माझ्याकडून आणि मुळशी पॅटर्न भाग 2च्या संपूर्ण टीमकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा। मुळशी पॅटर्न 2चं नाव असणार आहे मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट। नवा इतिहास घडवणाऱ्या सिनेमासाठी तयार राहा। त्यामध्ये डिसेंबर महिन्यात आपण देऊळ बंद भाग 2 आणणार आणि त्यानंतर मुळशी पॅटर्न 2। तर पुढीची तुम्ही आमचे मित्र आहात याचा आम्हाला अभिमान याच एका गोष्टीसाठी वाटतो। कुठलीही गोष्ट सामाजिक कार्य म्हणून जगता ज्यावेळी कोरोनामध्ये गणेशोत्सव हा बंद पडण्याची वेळ आली त्यावेळी या एका माणसाच्या प्रयत्नातून गणेशोत्सव टिकला आणि आता डीजे मुक्त तुम्ही करून त्याला साधा समुद्र पार नेलाय। जगभर तुमच्या निर्णयाचं कौतुक होत आहे। आमच्या मनपूर्वक शुभेच्छा। आनंद वाटतोय की पुणेकरांनी परत पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृतीला शोभणारा दहीहंडी याला स्वीकारला आहे। आणि नक्कीच तुम्ही पाहिला आज दुपारी 3:30 पासून आतापर्यंत पुणेकरांनी खूपच जल्लोषात
या दहीहंडीचा आनंद घेतला आहे आणि तेवढ्याच ताकदीने आणि जल्लोषात ढोल ताशा पथक असतील, महाकाल असेल किंवा वर्लीचा बँजो असेल किंवा प्रभात बँड असेल, तेवढ्याच जल्लोषात त्यांनी पण वादन केलं. पहिल्या दिवशीपासूनच गर्दी असते, तर ह्या वर्षी पण मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी गणेश उत्सवात दिसेल. आणि ऑपरेशन सिंदूर हे जे आहे, आपल्या सगळे भारतीय लष्कर असेल, वायुसेना असेल, नौदल असेल, यांना त्यांनी सलामी दिली आहे. तसेच युवा वाद्य पथकनी पण ऑपरेशन सिंदूरला 51 तिरंगा ध्वज लावून त्यांनी त्या जे लष्कर हे आहे त्यांना सलामी दिली. दहीहंडी राधाकृष्ण गोविंद पथकनी फोडली आहे. त्यांनी 7 थर लावून ही दहीहंडी फोडली. थँक्यू.